Good morning, my dear students. Very good morning. So, in our today's lecture, we are going to solve example number third on journal entries. Okay. So, transactions is given to us. We all know that we apply the steps for solving the example. So, first step is read, understand, identify. Okay. And next step, that is to prepare a ledger book. What if? So, here we read the example, that is journalize the following transactions and post them into respective ledger accounts in the books of Ratan Bakery, Mumbai. Okay. Ratan Bakery, Mumbai for the month of October 2022. For the month of October 2022. We all know that Ratan Bakery, Mumbai is a business. Okay. And the transaction is given to us of that business for the month of October and in the year of 22. Okay. Now the numbers denotes on left side is date. या लेफ्ट साइडला जे नंबर्स दाखवले ते काय असणार आहेत रे? व्हॉट इज इट? काय असतील? डेट्स असतील. व्हेरी गुड. On 1st of October, what happened into the business is given to us. That is, he means Ratan started business with cash of rupees 1 lakh and furniture of rupees 1,60,000. So Ratan Bakery is started on 1st of October 2022. Okay, for starting the business, Ratan invested a cash amounting to rupees 1 lakh and furniture amounting to rupees 1,60,000. We all know that the amount invested by the owner into the business are called, काय म्हणतो याला मी, कॅपिटल. ओके, हे त्या ओनरचं काय आहे? कॅपिटल आहे. ओके, आता इथे एंट्री कशी होईल आपली? तर आता आपण कुणाच्या बुक्स मध्ये एंट्री करणार आहे? वी आर मेक दी एंट्रीज इन दी बुक्स ऑफ बिझनेस. सो बिझनेस काय म्हणेल? माझ्याकडं काय आलं किंवा मला काय मिळालं? काय मिळालं बिझनेसला? कॅश मिळाली आणि फर्निचर मिळालं. सो डेबिट व्हॉट कम्स इन. आता क्रेडिट कुणाला द्यायचं? तर आपल्याला माहित आहे हे ज्यानं आणलं तो व्यक्ती रतन आहे. रतन हा व्यवसायाचा मालक आहे, बरोबर. आणि मालक जे काही व्यवसायात आणेल त्याला मी काय म्हणत असतो रे? व्हॉट वी कॉल इट ऍज अ कॅपिटल. इन सिंपल वर्ड वी कॅन से अमाउंट इन्व्हेस्टेड बाय दी ओनर into a business are called capital. Now entry will be on 1st of October. Entry will be cash account debit, furniture account debit to capital account. Narration: being started business with cash and furniture. On next date, that is 2nd October, what happened? Open a bank account. In which bank? Dena Bank. By depositing cash of rupees 30,000. We all know that the transaction is relating to the deposited a cash into Dena Bank. काय केलं यांनी? की देना बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं आणि किती रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत? अमाउंटिंग टू रुपीज 30,000. सो वी ऑल नो दी एंट्री फॉर डिपॉझिटिंग दी कॅश इनटू बँक. नाव हिअर दी बँक नेम इज गिवन टू अस. नाव एंट्री विल बी, काय एंट्री करणार मी त्या ठिकाणी? ज्या बँकेला मिळेल त्याला डेबिट आणि जे आपल्या व्यवसायातून जाईल त्याला क्रेडिट. नेक्स्ट एंट्री, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन हॅपन्ड ऑन 5th of October. ओके, परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर शहा ऑफ रुपीज 15,000. उधारीवरती माल शहा यांच्याकडून काय केलेला आहे? खरेदी केलेला आहे. वी ऑल नो दॅट दी एंट्री फॉर क्रेडिट परचेस. व्हॉट कम्स इन? व्यवसायात काय येईल? परचेस येईल, गुड्स येतील. ओके, आता व्यवसायातून उधारीच्या खरेदीवरती पैसे जातात का? नाही जात. ओके, व्हेन वी परचेस गुड्स ऑन क्रेडिट वी कांट पेड ए अमाउंट ऑफ दॅट ट्रान्झॅक्शन टू दी सप्लायर. ओके, देत नाही आपण. ते कधी देणार? नंतर देऊयात. सो मिस्टर शहा इज सप्लायर. आपल्याला माहिती आहे आपल्या व्यवसायात काय येणार आहे? गुड्स येणार आहे. कोण देणार आहे? हु इज गिवर? मिस्टर शहा. नाव एंट्री विल बी व्हेरी इझी. परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर शहा अकाउंट. नेक्स्ट, ऑन विच डेट? 8th of October. What happened? Goods of rupees 500 being defective and returned to Mr. शहा. मिस्टर शहाना काय केलं? बघा, 5 तारखेला जो आम्ही उधारीवरती माल खरेदी केला होता 15,000चा, आता 8 तारखेला आम्हाला कळलं की त्यापैकी 500 रुपयाचा माल हा डिफेक्टिव्ह आहे. डिफेक्टिव्ह म्हणजे काय? खराब आहे. मग खराब माल मी माझ्या व्यवसायात ठेवेन का? मी काय केला? तो रिटर्न केला. कुणाला केला? शहाला केला. आता मला सांगा एंट्री काय होईल याची? गुड्स आता माघारी देतोय, बरोबर. आता यासाठी फॉर दिस ट्रान्झॅक्शन वी नीड टू नो दी प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन. पूर्वीचं ट्रान्झॅक्शन काय झालं हे समजलं पाहिजे.
पूर्वीचं ट्रान्झॅक्शन जर उधारीवरचं असेल तर मिस्टर शहा मला या माघारी पाठवलेल्या परचेसचे पैसे देतील का? देणार नाहीत. ओके, रोखीचं असतं तर मग काय केलं असतं त्यांनी, मला कॅश दिली असती. मग आता एंट्री काय होईल, आता मी माल माघारी पाठवतोय. कुणाला पाठवतोय? ज्याला पाठवतोय, ज्याला मिळणार त्याला डेबिट. डेबिट दी रिसिव्हर. क्रेडिट, आता क्रेडिट कशाला द्यायचं? जे जाईल त्याला. म्हणजेच मी काय करतोय, रिटर्न. काय रिटर्न करतोय? परचेस करतोय ना. मग एंट्री काय होईल? मिस्टर शहा अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. काय म्हणणार आहे? परचेस रिटर्न असं त्या ठिकाणी एंट्री होईल. समजलं हे ट्रान्झॅक्शन? हे रोखीचं असतं तर मला शहानं काय दिली असती? कॅश. मग काय आली असती माझ्या व्यवसायात? कॅश. कशाच्या बदल्यात? परचेस रिटर्नच्या बदल्यात. नाव एंट्री विल बी. एंट्री काय झाली असती? कॅश अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. ओके, हे कधी कधी तर कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर. कोणतं? कॅश ट्रान्झॅक्शन. उधारीचं असेल तर, क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर काय येणार आहे? पार्टीज नेम. कशाचं नाव येईल? पार्टीज नेम. व्यक्तीचं नाव येईल. लक्षात आलं? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन हॅपन ऑन 12th of October. ओके, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर पटेल ऑफ ₹3000. 3000 रुपयाचा माल पटेलला उधारीवर विकला. म्हणजे ही कोणती आहे? सेल्स. व्हॉट इज इट? Credit sales. We all know that the entry for credit sales. Okay, next transactions happen on 15th October 2022. Bought machinery. Bought means purchased machinery from ABC Company Limited for ₹20,000. Half amount is paid immediately. आता बघा, मशिनरी खरेदी केली 20,000 रुपयांची आणि त्यांना मशिनरी खरेदी करत असतानाच आम्ही अर्धी रक्कम दिली. हाफ. हाफ म्हणजे किती? 50%. राहिली किती? रिमेनिंग 50%. ही काय असणार आहे? उधारीची खरेदी असणार. सो वी ऑल नो दॅट दी एंट्री फॉर सच टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन याला म्हटलं जातं पार्टली कॅश अँड पार्टली क्रेडिट. कोणते दोन ट्रान्झॅक्शन आहे यात? कॅश प्लस क्रेडिट. कोणते आहेत? कॅश प्लस क्रेडिट. सो वी मेक ए कंबाईन एंट्री फॉर परचेस ऑफ मशिनरी. सो वी नीड टू आयडेंटिफाय व्हॉट वी परचेस. मशिनरी. नीड टू नो मशिनरी इज गुड्स ऑर असेट्स. काय आहे? मशिनरी ही आपल्या व्यवसायाची काय आहे? ऍसेट आहे. बरोबर. आता मी काय म्हणेन, माझ्याकडे काय आली? मशिनरी म्हणजे ऍसेट आली. माझ्याकडून काय गेलं? कॅश. आता मला सांगा कॅश. हाऊ मच कॅश वी इमिडिएटली पेड टू एबीसी? 50% मीन्स अमाउंटिंग ₹10,000. रिमेनिंग 50% ऑन 50% कॅश, 50% क्रेडिट. 50% कॅश इज इक्वल टू हाऊ मच कॅश वी पेड ऍट द टाइम ऑफ परचेसिंग दी मशिनरी? 10,000. रिमेनिंग कॅश वी पेड लेटर ऑन. नंतर पेड करू. दॅट इज अमाउंटिंग टू ₹10,000. नाव एंट्री विल बी. एंट्री काय होईल याची? काय आली व्यवसायात? मशिनरी. व्हॉट कम्स इन? मशिनरी. मशिनरी अकाउंट डेबिट 20,000. व्हॉट गोज आउट फ्रॉम बिझनेस? कॅश. टू कॅश अकाउंट 10,000. हाऊ मच कॅश वी पेड टू एबीसी? एबीसी ला किती कॅश पेड करतोय? 10,000. एंट्री काय झाली बघा? मशिनरी अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट 10,000. टू ही मशिनरी राहिलेली उधारीवरची कुणी दिली? एबीसी लिमिटेडने दिली. मग काय म्हणेन मी? टू एबीसी लिमिटेड अकाउंट 10,000. व्हॉट इट? समजतंय? ओके, नेक्स्ट एंट्री दॅट इज ऑन 18th of October. What happened? Paid for traveling expenses. So we all know that the entry for traveling expenses or expenses amounting to rupees. Traveling प्रवास खर्च केला 10,000 रुपयाचा. हा व्यवसायासाठी केला असेल म्हणून इथं ट्रान्झॅक्शन आलं. बरोबर. इट इज ए एक्सपेन्सेस पर्टेन्स टू दी बिझनेस. कशाशी संबंधित असणार आहे? बिझनेस. दिलंय का स्पेसिफिक? हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कशासाठी झालेत? पर्सनल झालेत, घरगुती कामासाठी झालेत किंवा व्यवसायासाठी? दिलेलं नाही. Okay, so information is not adequate. We assume that the transaction is happened with the business or relating with the business. कशाची झालं असणार आहे? व्यवसायाशी झालं असणार. मग आता एक्सपेन्सेसची एंट्री सांगण्याची आवश्यकता आहे का? ओके, इट इज नेसेसरी टू डिस्कस हिअर दी एंट्री फॉर मेकिंग दी एंट्री मेकिंग फॉर दी एक्सपेन्सेस. ओके, इफ रिक्वायर्ड देन वी विल डिस्कस हिअर. नॉट रिक्वायर्ड देन गो अहेड अँड डिस्कस दी नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. गरजेचं आहे का? खर्चाला डेबिट. खर्च कशाने पेड करताय? कॅशनं. काय गेली? खर्च झाला, कॅश गेली. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. व्हेरी गुड. नेक्स्ट ऑन विच डेट? 20th of October 2022. Again deposited cash in of ₹8,000 into which bank? SBI. So here two banks are given to us, Dena and SBI. So we record similar entry
वी रेकॉर्डेड ऑन 2nd ऑफ ऑक्टोबर. सेम एंट्री, फक्त बँकेचं नाव बदलेल. काय एंट्री होईल? एंट्री विल बी SBI bank account debit to cash account. Very good. Next, on which date? That transaction is very important. On 25th of October 2022. 25 ऑक्टोबर 2022 ला काय झालं तर बघा, मिस्टर पटेल बिकम इन्सॉल्वंट अँड कुड पे 60 पैसा इन ए रुपी. 60 पैसा म्हणजे 60 पैसे इन ए रुपी. इन ए रुपी म्हणजे एका रुपयातील. कशातील? एका रुपयातील. बघा, ₹1. 1 रुपयातील ते किती रुपये आपल्याला द्यायला तयार झालेत आता? 60 पैसे. 60 पैसे. बरोबर, लक्षात घ्या. मिस्टर पटेल यांना आपण माल विकला होता 12 तारखेला. बघा, हे ट्रान्झॅक्शन्स हॅपन ऑन 12th ऑफ ऑक्टोबर अँड वी नो दॅट दी पटेल बिकम इन्सॉल्वंट ऑन 25th ऑफ ऑक्टोबर. आपल्याला काय समजलं? मिस्टर पटेल हा दिवाळखोर झालेला आहे. इन्सॉल्वंट म्हणजे काय? दिवाळखोर. बरोबर, म्हणजे आता त्याच्याकडं काहीच शिल्लक राहिलेलं नाही. बरोबर, तरी देखील तो काय म्हणतोय? मी इन्सॉल्वंट झालोय, पण मी तुम्हाला काय करू शकतो की मी तुम्हाला एका रुपयातले 60 पैसे, एका रुपयातले 60 पैसे देतो. किती? एका रुपयात किती पैसे असतात? इन ए रुपी हाऊ मेनी पैसाज आर इन्क्लुडेड. किती पैसे असतात? एका रुपयाला किती पैसे मिळून तयार करतो आपण? किती? हे बघ, 100 पैसे. 100 पैसे किंवा पैसा इज इक्वल टू ₹1. बरोबर ना? आता त्या 100 पैशापैकी मिळत आहेत किती? 60. देन वी कॅन इझिली कम्प्युट हाऊ मच कॅश वी रिसिव्ड फ्रॉम पटेल, हाऊ मच कॅश इज बॅड डेब्ट्स, हाऊ मच अमाउंट इज बॅड डेब्ट्स बाय दी पटेल. ओके, पटेल कडून किती पैसे बुडाले हेही कळू शकतंय ना. बघा, ट्रान्झॅक्शन किती रुपयाचं होतं? 3000चं. मग मी काढू शकतो ना की मला 60 पैसे मिळत आहेत, मग 3000च्या 60 पैसे किती? सो सिंपल, 3000 मल्टिप्लाइड बाय 60 डिवायडेड बाय ₹1 म्हणजे किती पैसे? 100 पैसे. बरोबर ना? मग मला किती मिळाले? साहित्रिक 18, 1800. बरोबर ना? 1800 रुपये मला कॅश येईल. आता सिंपल आहे, 1800 माझ्याकडे कॅश आली तर पैसे बुडाले किती? किती रुपये बॅड डेट झाले? किती झाले? बघा, 3000 आहे ना. 3000 पैकी 1800 मिळतील तर उरलेले पैसे माझे काय असणार आहे? बॅड डेट्स असणार आहे, लॉस असणार आहे. किती रुपये लॉस आहे मग? 1200. 1200 रुपये असेल का? नाव एंट्री विल बी. आता बघा, लॉस आहे, पैसे सुद्धा आलेले आहेत. कुणी केलेलं आहे? कुणी दिलेलं आहे? पटेलने दिलेलं. काय आली व्यवसायात? कॅश आली पहिल्यांदा. किती रुपये कॅश येईल? इथं दाखवतो. दॅट इज 1800 रुपीज. ओके, किती रुपये पैसे बुडाले? 1200 बॅड डेट्स. ओके, कुणी केलं हे? तर मिस्टर पटेल. आता याची टोटल केली तर अमाउंटिंग रुपीज किती झाले? 3000 झाले का? नाव एंट्री विल बी व्हॉट कम्स इन? कॅश. अमाउंटिंग रुपीज 1800. कॅश अकाउंट डेबिट 1800. बॅड डेट्स हा लॉस आहे का फायदा आहे? लॉस आहे. पैसे बुडले ना, पैसे देणारच नाही आता पटेल मला. लॉस झाला. लॉसला सुद्धा काय द्या? डेबिट द्या. नाव एंट्री विल बी कॅश अकाउंट डेबिट 1800. बॅड डेट्स अकाउंट डेबिट 1200. टू कोणी दिलंय मला आता हे? टू मिस्टर पटेल अकाउंट. गॉट इट? एंट्री समजली? एंट्री सर्वांना? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, purchased a horse of ₹9,800 and paid carriage of ₹200. काय खरेदी केला आता? हॉर्स मीन्स घोडा. घोडा खरेदी केला. किती रुपयाचा आहे? 9,800 रुपये. आणि या घोड्याला घेऊन येण्यासाठी किती रुपये कॅरेज पेड केलं? 200 रुपये. ना वी ऑल नो दी एंट्री फॉर परचेसिंग दी हॉर्स. काय म्हणेन मी? काय म्हणणार आहे? हॉर्स अकाउंट डेबिट म्हणेन का? घोडाला म्हणेन का? घोडा येईल म्हणेल का? मी सांगितलं तुम्हाला, वेन बी डिस्कसिंग दी बेसिक टर्मिनॉलॉजीज इन अकाउंटिंग. तुम्ही जेव्हा एखादा प्राणी खरेदी करता तेव्हा त्या प्राण्याला अकाउंटिंग मध्ये काय म्हटलं जातं? अकाउंटिंग मध्ये असे जर तुम्ही प्राणी खरेदी केलं तर त्यांना काय म्हटलं जातं रे? लाईव्ह स्टॉक. काय म्हणणार आहे तुम्ही आता? आता घोडा म्हणून चालेल का? काय घोडा अकाउंट म्हणणार का? घोडा अकाउंट म्हणजे घोडा आला नाही. आता एंट्री काय होईल? लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट 9,800.
आता हा आणण्यासाठी केलेला खर्च किती आहे? हाऊ मच एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर कॅरेज अमाउंटिंग रुपीज 200. ओके, मग कॅरेज हा काय आहे रे? एक्सपेन्सेस आहे की नाही? आहे ना. आता एंट्री सांगा. लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट 9800, कॅरेज अकाउंट डेबिट 202. आता हे सगळं तुम्ही कशाने दिलं असणार आहे? पेड बाय कॅश. तुम्ही काय म्हणेन? कॅश अकाउंट. व्हॉट इट? समजतंय? मग आता तुम्ही इथं घोडा खरेदी केला, कोंबडा खरेदी केला, डॉंकी गधा खरेदी किया, मतलब घोडा सॉरी गाढव, आहे की नाही? मग तुम्ही कोणताही प्राणी खरेदी करा व्यवसायासाठी, त्याला आम्ही व्यवसायात अकाउंटिंग मध्ये काय म्हणतो? लाईव्ह स्टॉक. लक्षात आलं? सो वी कांट प्रिपेअर ए हॉर्स अकाउंट. इन्स्टेड ऑफ हॉर्स वी कॅन से लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉक ही आपली काय आहे? एसेट आहे. काय आहे आपली? एसेट. On next date and last date, that is 30th of October, expenses paid. So we all know that the entry making for expenses. Which expenses we paid on 30th of October? That is electricity bill rupees 5,000. Okay, electricity bill of rupees 5,000, telephone bill 800, rent 2,000, salary rupees 5,000. आता हे एक्सपेन्सेस पेड करताय म्हणजे कशाने पेड करणार आहे? बाय कॅश. ओके, so all expenses you paid by cash. Now entry will be all expenses account debit to cash account. Got it? समजतंय? Okay, now here we discuss the example. Now we solve the example. Okay, after discussing, after identifying, we can prepare a solution within a 10 minutes. 10 मिनिटात तयार करू शकतो. ठीक आहे, करूयात तयार. थोडं पॉज कर व्हिडिओ. Okay, now we make a entries. Once we discuss the example, okay, we apply now the second step, that is preparation of journal entries. Okay, so for preparation of journal entries, it is not difficult. After discussing the example, after identifying the transactions, okay, and after identifying the transactions, we can make easily entries. Okay, on 1st of October what happened? स्टार्टेड बिझनेस, व्यवसाय चालू केला 1 ऑक्टोबर 1/10. काय सांगितलेलं? ऑन 1st ऑफ ऑक्टोबर 1/10/22 बिझनेस चालू केला. काय काय आणलंय व्यवसायात? कॅश, कॅश अकाउंट डेबिट अमाउंटिंग टू रुपीज 1 लाख. नेक्स्ट आणखी काय आणलंय? फर्निचर अकाउंट डेबिट अमाउंटिंग टू रुपीज 1,60,000 to what is it? Capital of Ratan, capital account amounting to rupees 2,60,000. Narration being started business with cash and furniture. Okay, आता तुम्ही मला अमाउंट सांगत चला. ठीक आहे, तुम्ही मला उत्तर देत चला. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. ओपन ए बँक अकाउंट इन विच बँक? देना बँक. किती रुपये डिपॉझिट केले? 30,000. चला, ऑन विच डेट? 2nd of October 2022. ओके, मला सांगा, कॅश डिपॉझिट केली, कुठे डिपॉझिट केली? इन विच बँक? कोणत्या बँकेला मिळाली? देना बँक. चला मग मी काय म्हणेन इथं? देना बँक अकाउंट डेबिट अमाउंटिंग टू रुपीज 30,000 टू व्हॉट गोज आउट? कॅश गोज आउट, कॅश अकाउंट रुपीज 30,000. Narration being open a bank account in Dena Bank by depositing cash. Okay, next transactions happen on 5th of October. किती तारखेला? मोठ्याने बोला, किती तारखेला? 5th of October 5 तारखेला झालं. काय झालेलं आहे? तर माल खरेदी केला उधारीवरती. कुणाकडून? 5/10/22. कुणाकडून माल खरेदी केला? मिस्टर शहाकडून माल खरेदी केलेला आहे. व्यवसायात काय आले? माल आला, गुड्स आला. व्यवसायात काय आलं रे? गुड्स. मग मी एंट्री काय म्हणेन? काय आलं रे? परचेस केला, परचेसेस अकाउंट डेबिट अमाउंटिंग टू रुपीज किती रुपयाचा? अमाउंटिंग टू रुपीज 15,000 टू कुणी दिलाय? हा मिस्टर शहा अकाउंट अमाउंटिंग टू रुपीज 15,000. ओके, कुणी दिला? उधारीवर दिला ना, म्हणजे आमच्याकडे परचेस आली. कुणी दिली? शहाने दिली. नाव नॅरेशन फॉर दिस ट्रान्झॅक्शन, दिस एंट्री. या एंट्रीचं नॅरेशन सांगा मला तुम्ही आता, मोठ्याने सांगा. being purchased goods on credit from Mr. Shah. ओके, व्हेरी गुड. ऑन नेक्स्ट डेट किती तारीख आहे आता?
8 ऑक्टोबर काय झालं, ऑन 8 ऑक्टोबर डिफेक्टिव्ह गुड्स वेअर रिटर्न टू मिस्टर शहा. जो खराब झालेला माल होता तो पुन्हा आम्ही कुणाला माघारी पाठवला, शहाला. मग यासाठी 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन कसं आहे, उधारीच आहे. मग आता शहाकडे पैसे मागेन का मी, नाही. नाव एंट्री विल बी, कुणाला माघारी दिला मी, कुणाला दिला रे, मिस्टर शहाला दिला. ज्याला मिळेल त्याला डेबिट. शहा अकाउंट डेबिट अमाउंटिंग टू रुपीज 500. किती रुपये, 500. किती रुपये, 500. ओके, अमाउंटिंग टू रुपीज 500 टू व्हॉट गोज आउट फ्रॉम बिझनेस, परचेस माघारी गेली. काय गेली माघारी, परचेस रिटर्न अकाउंट अमाउंटिंग टू रुपीज 500. परचेस रिटर्न, त्याला आपण आणखी नाव देतो रिटर्न आउटवर्ड. काय म्हणतो आपण त्यांना, रिटर्न आउटवर्ड. व्हेरी गुड. नेक्स्ट डेट, ऑन विच डेट अनदर ट्रान्झॅक्शन इज हॅपन ऑन 12th ऑफ ऑक्टोबर. किती तारीख, 12 तारखेला. आपण ऑलरेडी आयडेंटिफाय केले ना. आता याच्या एंट्रीज बघा, मला करायला सोप्या जात आहेत ना. 12th ऑफ ऑक्टोबर, अगेन व्हॉट हॅपन, गुड्स सोल्ड टू पटेल ऑन क्रेडिट ऑफ रुपीज 3000. 3000चा माल कुणाला विकला आम्ही उधारीवर, पटेलांना. मग पटेलांकडून आपल्याकडे काय पैसे येणार आहेत का, उधारीच्या ट्रान्झॅक्शन मधून कोणती कॅश आपल्याकडे येत नाही. कुणाला मिळाला मग, हु इज रिसिव्हर, पटेल. व्हेरी गुड. मग मी काय म्हणलं पाहिजे, कुणाला मिळाला, ज्याला मिळाला त्याला डेबिट. मिस्टर पटेल अकाउंट डेबिट अमाउंटिंग टू रुपीज 3000 टू काय झाली, काय गेला, गुड्स गेला. म्हणजेच काय केली आम्ही, सेल्स केली. सेल्स गेली टू सेल्स 3000. सेल्स गेली याचा अर्थ गुड्स गेला. ओके, व्हॉट गोज आउट फ्रॉम बिझनेस, गुड्स गोज आउट फ्रॉम बिझनेस. नाव नॅरेशन. नॅरेशन सांगा मला याचं पटकन मोठ्या. नॅरेशन फॉर दिस ट्रान्झॅक्शन इज बिंग, मोठ्यानं सांगा सर्वांनी मिळून, बिंग सोल्ड गुड्स टू. बरोबर आहे ना, घाबरू नका. बिंग सोल्ड गुड्स टू मिस्टर पटेल ऑन क्रेडिट. मोठ्यानं सांगा, आन्सर द्या. बरोबर आहे तुमचा आन्सर. ऑन नेक्स्ट डेट, ऑन 15th ऑफ ऑक्टोबर, 15 तारखेला काय झालं, मशिनरी खरेदी केली. आता ही मशिनरी तुम्ही खरेदी केलेली जी आहे ती अर्धी रोखीची आणि अर्धी उधारीची दिले बघा. 50% काय आहे, कॅश, 50% क्रेडिट. 50% कॅश अँड 50% क्रेडिट. नाव व्हॉट कम्स इन टू द बिझनेस, व्हॉट कम्स इन, काय येणार आहे, मशिनरी ऍसेट आहे ना, म्हणून मी काय म्हणेन, मशिनरी आली. मशिनरी अकाउंट डेबिट अमाउंटिंग टू रुपीज, किती रुपये किमतीची, 20,000. काय काय गेलं यातून, तर आमच्याकडून 50% काय गेली रे, कॅश अकाउंट. किती रुपये, 50%, 20,000च्या 10,000. तर राहिलेली खरेदी आमची कुणाची आहे, उधारीची आहे. कोणत्या, उधारीची आहे. कुणाकडून घेतली मग ती मशीन, परचेस्ड फ्रॉम हुम, दॅट मशिनरी इज परचेस्ड फ्रॉम ABC लिमिटेड. कुणाकडून खरेदी केली, तू काय म्हणेन मी, ABC लिमिटेड अकाउंट. किती रुपये देणार आहे आम्ही यांना आता, 10,000. नॅरेशन घ्या त्याचं, नॅरेशन. बिंग बॉट ए मशिनरी फ्रॉम ABC लिमिटेड, हाफ अमाऊंट पेड इमिडिएटली. ओके, मग अर्धी काय असणार आहे, उधारीची. ऑन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, नेक्स्ट डेट व्हॉट हॅपन, काय झालेलं आहे, पुढची डेट आता तुम्ही सांगा मला, ट्रान्झॅक्शन नाहीत माझ्यासमोर. 20 तारीख, 18 तारीख, ऑन 18th ऑफ ऑक्टोबर. 18 तारखेला काय झालं, काय केलेलं आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड केलेत. काय केले, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झाले. आता एंट्री तुम्ही सांगा मोठ्यानं मला, 18, 10, 22. एंट्री विल बी, मोठ्यानं बोला सर्वांनी, काय एंट्री होणार आहे, व्हॉट विल, व्हेरी गुड. काय झालं रे, खर्च झाला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, किती रुपये, अमाउंटिंग टू रुपीज 10,000. टू व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट, कॅश अकाउंट अमाउंटिंग टू रुपीज किती, 10,000. नॅरेशन, बिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड. ओके, ऑन नेक्स्ट डेट, किती तारीख आहे, 20 तारीख आहे. 20 तारखेला काय झालं, डिपॉझिटेड कॅश इनटू SBI बँक अकाउंट. नाव ऑन विच डेट, डेट 20th ऑफ ऑक्टोबर 2022. डिपॉझिटेड कॅश इनटू SBI बँक अकाउंट. नाव एंट्री विल बी, एंट्री सांगा मला सर्वांनी मिळून सांगा, काय एंट्री होणार आहे, एंट्री काय होईल, एंट्री विल बी, सर्वांनी मिळून सांगा, चला मोठ्यानं सांगा, लाऊडली से लाऊडली.
SBI कोणत्या बँकेत जमा केले आम्ही? SBI अकाउंट डेबिट रुपीज किती रुपये जमा केले? अमाउंटिंग टू रुपीज किती? 8002. काय गेली असणार आहे? कॅश अकाउंट अमाउंटिंग टू रुपीज 8000. नरेशन being deposited cash into bank of SBI किंवा being deposited cash into SBI bank. Okay. Next date, on which date? On 25th of October. Now here Patel become insolvent. Patel काय झालाय? दिवाळखोर झालेला आहे. 25th of October 2022. पटेल दिवाळखोर झाला, इन्सॉल्वंट झाला आणि किती पैसे आपल्याला तो देतोय? 60 पैसे. बघा मग किती पैसे येणार आहेत माझ्याकडे? पहिल्यांदा काय येणार आहे माझ्याकडे? काय येईल रे? व्हॉट कम्स इन? त्यांनी आम्हाला 60 पैशाप्रमाणे पैसे द्यायचे ठरवले, म्हणजे कॅश माझ्याकडे येईल. बघा कॅश अकाउंट डेबिट मी तर काढून देतो तुम्हाला. एकूण व्यवहार होता 3000चा. किती रुपयाचा होता? 3000. व्यवहार किती रुपयाचा होता? 3000. त्यापैकी किती पैसे आले? 60 पैसे आले. सो 3000 मल्टिप्लाइड बाय 60. 60 पैसे आपल्याला माहित आहे एका रुपयात 100 पैसे असतात, म्हणून डिवाइड मी काय केलं? डिवाइडेड बाय 100. आता मला सांगा किती पैसे मला मिळणार आहेत पटेल कडून? 1800. किती मिळाले? 1800. किती पैसे दिले नाहीत, म्हणजे आता काय 3000तून 1800 मायनस करा. राहिलेले पैसे आपल्याला पटेल देणार नाही, म्हणजे बुडणार आहेत. बुडणार म्हणजे आपला लॉस आहे. मग या लॉसला मी कशाने डिनोट करतो? डिनोटेड बाय बॅड डेब्ट्स. कशाने डिनोट होईल? बॅड डेब्ट्स. मग लॉसला काय द्या? डेबिट द्या. लॉसला काय द्या? डेबिट. सो हियर एंट्री विल बी कॅश अकाउंट डेबिट, बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट, अमाउंटिंग टू रुपीज किती रुपये? 1200. 1200. टू क्रेडिट कुणाला द्यायचं? आता पटेल सेटल होणार आहे, पटेलकडे आम्ही पैसे मागायला जाणार नाही. तू काय म्हणलं पाहिजे? तर कुणी दिले कॅश मला? कुणी पैसे बुडवले माझे? पटेल. तुम्ही काय म्हणलं पाहिजे? तर टू मिस्टर पटेल. नाव कम्पेअर दी एंट्री मेक ऑन. किती तारखेला पटेलला माल विकलाय? किती? 8 ऑक्टोबर. किती तारखेला विकलाय माल? बघा 12 तारखेला. बरोबर. या 12 तारखेला पटेल 12 तारखेच्या एंट्रीमध्ये पटेल डेबिटला आहे का? डेबिटला 3000 आहे का? म्हणजे पटेल कडून मला 3000 येणं आहे. तर 25 तारखेच्या एंट्रीमध्ये पटेल कडून मला पैसे आले आणि पटेल सेटल झालं का? बघा गेले का 3000 क्रेडिटला. म्हणजे जेव्हा लेजर अकाउंट तयार करू तेव्हा पटेल काय होणार आहे? क्लोज होणार आहे. किती रुपयांना? 3000. लक्षात आलं? नाव ट्रान्झॅक्शन झालं, एंट्री झाली. नाव मेक दी नॅरेशन. being Mr. Patel become an insolvent and could pay ₹60 पैसा in a rupee. एका रुपयातले किती पैसे दिले त्याने मला? 60 पैसे दिले. राहिलेले पैसे बुडवले. लक्षात आलं? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन हॅपन ऑन विच डेट? ऑन 28. काय झालं? 28 ऑफ ऑक्टोबर 2022 परचेस्ड ए हॉर्स. सो वी ऑल नो दॅट. काय खरेदी केला? घोडा. मग घोडा खरेदी केला म्हणजे त्याला मी काय म्हणतो? लाईव्ह स्टॉक. काय म्हणतो? काय आलं व्यवसायात? लाईव्ह स्टॉक आला. लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट किती रुपये? 9800. 9800 रुपयाचा घोडा. आणि हा घोडा त्यांनी कसा आणलाय? गाडीत टाकून आणला. मोठा गाडी आणली असेल, पिकअप आणला असेल, व्हॉट एव्हर. त्याचे कॅरेज किती पेड केलं? 200. मग कॅरेज हा सुद्धा खर्च आहे ना. खर्चाला काय द्या? डेबिट. ऍसेटला डेबिट, खर्चाला डेबिट. कॅरेज अकाउंट डेबिट रुपीज 202. हे सगळे तुम्ही कशाने पेड केलेत? बाय चेक और बाय कॅश? काय सांगितलंय? चेक दिलेला नाही म्हणजे आम्ही काय केलं असणार आहे? कॅश पेड केले. व्हॉट गोज आउट फ्रॉम बिझनेस? कॅश गोज आउट फ्रॉम बिझनेस टू कॅश अकाउंट अमाउंटिंग टू रुपीज 10,000. नॅरेशन being purchased a horse and paid carriage. ओके, इन सिंपल. नेक्स्ट डेट किती तारीख आहे? 30th of October. लास्ट डेट ऑफ मंथ 30th ऑक्टोबर 2022. महिन्याचा शेवट. बरोबर. या तारखेला काय केलंय? तर ऑन दिस डेट ऑल एक्सपेन्सेस वेअर पेड. काय केले तुम्ही? सगळे खर्च पेड केलेत. मग जेवढे खर्च असतील त्यांना डेबिट द्या. खर्च अकाउंट डेबिट. तू काय गेली? कॅश गेली. तू काय म्हणेन? कॅश. आता हे खर्च तुम्ही
चेक न पेड केले, ड्राफ्ट न पेड केले, असं काय दिलंय का? नाही. म्हणजे सगळे खर्च कशाने पेड केले? ऑल दी एक्सपेन्सेस वेर पेड बाय कॅश. व्हॉट इट? नाव एंट्री विल बी, सांगा, खर्च अकाउंट डेबिट. विच एक्सपेन्सेस आर गिवन? खर्च. इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट डेबिट अमाउंटिंग टू रुपीज 5,000. नेक्स्ट, टेलिफोन बिल account debit amounting to rupees 800. Next expenses, rent account debit amounting to rupees 2,000. Next, salary account debit rupees 5,000. rupees किती रे? 5,000 ना. rupees 5,000. Okay, एवढेच एक्सपेन्सेस आहेत. ऑल दीज एक्सपेन्सेस वी आर रेकॉर्ड. नाव दॅट एक्सपेन्सेस आर पेड बाय कॅश. व्हॉट गोज आउट टू कॅश अकाउंट अमाउंटिंग टू रुपीज 12,800. आली का? 12,800. नॅरेशन, बिंग एक्सपेन्सेस पेड बाय कॅश. नाव मेक दी टोटल ऑफ बोथ द साइड्स. दोन्ही बाजूंची टोटल करा. इट मस्ट बी इक्वल. ती कशी असली पाहिजे? इक्वल असली पाहिजे. किती आली? अमाउंटिंग टू रुपीज. ओके, सो कीप ए कॅल्क्युलेटर विथ यू. गॉट इट? सो वी मेक दी टोटल ऑफ डेबिट अँड क्रेडिट. आता तुम्ही काय करा? दोन्ही बाजूंची टोटल करा. किती आली ते मला सांगा पटकन, फास्ट. वॉच करतो. नाव हियर टोटल ऑफ बोथ द साइड्स इज रुपीज 3,72,300. किती आली टोटल? 3,72,300. 3,72,300 इज द टोटल ऑफ बोथ द साइड्स. दोन्ही बाजूंची बेरीज ही इक्वलच आली पाहिजे, कारण इथं डबल एंट्री सिस्टीम आहे. एक डेबिट, एक क्रेडिट. गॉट इट? समजले एक्झाम्पल? ओके, नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस दी एक्झाम्पल नंबर 4. ओके, सो हियर थँक्यू व्हेरी मच. थांबूया.